आम्हाला आहे ना मुळी शेठ दामाले यांनी फोन केला साधारणपणे 11-11:30 वाजता. चौघजण चोर इकडे आलेले आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना फोन केला मित्रांना. मग आपल्या आलत्या गावात चोर आलेले त्यांनी काहीतरी चोरी केलेली. पट्टी मागून फोन केल्यानंतर हे चोर आली. त्यांच्याकडे पिस्तुलाचा धाक दाखवल्यामुळं आम्ही त्यांना तिथं पकडलं असतं. ते पिस्तुलांची आमच्या मुलाला धाक दाखवल्यामुळं आम्हाला काही पकडता आली नाही. ते आता त्या मुक्ताई वस्ती बसून इकडे वळवल्या वस्ती आली आणि हे डोंगराकडे गेली आणि या वळवल्या वस्ती काही एक साईबाबा मंदिरापाशी मोदी रस्त्यावर टाकली. त्यांनी घोडेमाळच्या दिशेने ते 4 चोरटे ज्यावेळेस पळत आले त्यावेळेस पळत असताना यांनी आम्हाला घोडेमाळकडून फोन केल्याच्या नंतर आम्ही मुक्ताई वस्ती या ठिकाणी त्या ठिकाणावरून खाली आल्यानंतर त्यांनी मला स्वतःला चौघांनी धाक दाखवला की जवळ येऊ नको, नाहीतर मग ते काय होती गुप्ती का काय होती ती काढली. त्यांनी ती काढल्याच्या नंतर मी समोरच्यांना अपोजिट साईडला जी लोक होती साईबाबा मंदिराकडे त्यांना इकडं कॉल केल्याच्या नंतर इकडं माणसं दिसल्याच्या नंतर त्यांनी मार्ग बदलला. परंतु साई मंदिरापाशी एका मोरीचा सहारा घेऊन एक चोरटा त्याच्यामध्ये शिरला होता आणि हे त्या ठिकाणी ते कसबे राहतात त्यांनी ते पाहिलं होतं. परंतु 3 जे इसम आहेत ते या दिशेने वरती जाऊन आपल्या लेण्याद्री गणपतीच्या आपल्याला जे पाठीमागं दिसते त्या डोंगरावरती त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये ते गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 जणांचे राखाडी शर्ट असून एकाच्या शर्टाचा जो कलर आहे तो पूर्ण काळा आहे आणि ते तरुण आहेत. हा जो आत्ता सापडला याची केस लांब आहेत, त्यांची देखील तिघांची केस लांब आहेत आणि धडधाकट आहेत तिन्ही पण. आणि आत्ता जो पकडला आहे त्याच्याकडं एक गुप्ती, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल आणि पाकिट असा सगळा ऐवज सापडला होता. तो आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि त्याला इथं या ठिकाणी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि आत्ता जे तीन माणसं जी वरती चोरटे गेलेले ते आता अपोजिट साईडला गेले अशी शंका आम्हाला वाटते. अजूनपर्यंत आता आम्ही इथंच आहोत. किती वाजेपासून चालू होते सगळं हे साधारण 2 वाजल्यापासून चालू होतं. घोडेमाळपासून त्यांनी इकडं हे केलं ते मला वाटतं डोंगर कोळवाडीपासून इकडे आलेली होती. किती आहेत पोलीस इथं? पोलीस बस आहे 15-20 जण असतात. ड्रोन आहे, फॉरेस्ट खात्याचे माणसं, पोलीस खात्याचे, आपले पोलीस स्टेशनचे सगळे डिपार्टमेंट आणि आपली गावातली भरपूर तिकडून आलेली आहे त्यांनी माहिती दिली आता आम्हाला. बल्लावडीचे, डिंगूरचे तिकडनं हो तिकडनं आले.